मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याची आशा निर्माण झाली असताना शुक्रवारी संध्याकाळी सांगली शहरासह जिल्ह्यात पश्चिम भागात जोरदार पावसाने झोडपले। एकसारखा अर्धा तासाहून अधिक बरसणाऱ्या पावसाने शहरात पाणीच पाणी झालं। काही गावात वीज पुरवठा खंडित झाला तर रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे। शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असताना पेरणीपूर्व मशागतीसाठी दिलासा मिळणार आहे तर कुठे नुकसान झाले। यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने धास्ती निर्माण झाली आहे। मात्र केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने आशा निर्माण झाली आहे। दिवसभर उष्णात वाढ झाली होती। उकाडा वाढला असताना शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे। सांगली शहरात संध्याकाळी 8च्या सुमारास पाऊस सुरू झाला। अवघ्या तासाभरात शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले। शहरातील अनेक मार्गावर ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर आलं। रस्त्यावर पाणी वाहतुकीची कोंडी झाली तसेच नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे। पश्चिम भागातील आष्टा, बागणी, शिगाव, दुधगाव, कवठेपिरान, समडोळी या परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। परिसरातही विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। रात्री उशिरापर्यंत बत्ती गुल होती। संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, पण जबरदस्तीने कुणबी दाखले न घेता जे खरे लाभार्थी आहेत त्यांना दाखलं देणं आवश्यक असल्याचं मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी व्यक्त केलंय। दरम्यान ओबीसी नेते रामराव वडकुते यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल ओबीसी समाजाच्या वतीने रविवारी सांगलीत नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ते म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजात अनेकांनी वाद पेटवण्याचा प्रयत्न केला। आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी होती। त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही। मराठा समाजात जे मूळचे कुणबी आहेत त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्यावे, पण अधिकाऱ्यांवर जबरदस्ती करून कुणबी दाखले देऊ नयेत असं मत विभुते यांनी व्यक्त केलंय। तर ओबीसी नेते हिंगोली परभणीचे रामराव वडकुते यांची राज्यसभा खासदारपदी निवड झाली आहे। ते महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ राजकारणी आणि विधान परिषदेचे माजी आमदार आहेत। त्यांचा सांगली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात येणार आहे। येथील कच्ची भवनमध्ये सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, लक्ष्मण हाके आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते हा सत्कार होणार असल्याचे विभुते यांनी सांगितलं। यावेळी माजी महापौर नितीन सावगावे, मनोज सरगर, सविता मदने, भूपाल सरगर, भारत खांडेकर उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना सुधारित घरपट्टीच्या नोटिसावर शुक्रवार अखेरपर्यंत 3,563 हरकती दाखल झाल्या आहेत। यातील 2,740 हरकती ऑफलाईन तर 823 हरकती ऑनलाईन दाखल झाल्या आहेत। दाखल हरकतींपैकी 443 अर्जांवर सुनावणी झाली आहे। महापालिका क्षेत्रातील 2,07,000 पैकी 1.5 लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांना प्रशासनाने सुधारित घरपट्टीच्या नोटिसा दिल्यात। यामध्ये अनेक मालमत्ताधारकांची घरपट्टी वाढली आहे, त्यामुळे याला नागरिकांमधून विरोध होतोय। प्रशासनाने यासाठी 21 दिवसात हरकत घेण्याचं आवाहन केलंय। हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांची पालिका कार्यालयात गर्दी होतीये। शनिवार, रविवार सुट्टी दिवशी ही हरकती दाखल करून घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे। विटा नगर परिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी दुरावस्था निर्माण झाली आहे। त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी विटा नगर परिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा येत्या 1 जुलै 2026 रोजी विटेकर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून विटा नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात तीव्र आंदोलन करू असा इशारा सिंह सेनेचे प्रमुख शिव शिंदे आणि महिला राज्यप्रमुख पुष्पा बोबडे यांनी विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलाय। गेल्या वर्षभरापासून विटा नगर परिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी संभ्रावस्था निर्माण झाली आहे। त्यामुळे या रस्त्याने ये-जा करत असणाऱ्या विटेकरांना आणि तालुक्यातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। गेल्या वर्षभरामध्ये डंपर चालक मालक यांच्यामुळे 2 ते 3 नागरिकांचे बळी गेले, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। यापुढे रस्त्यामुळे असे अपघात होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने या प्रमुख रस्त्यांची दुरावस्था तात्काळ दूर करावी। या खड्डेमय रस्त्यामुळे कोणत्याही नागरिकाच्या आणि विटेकरांच्या जीवितास हानी झाल्यास त्यास विटा नगर परिषद जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास विटेकरांना घेऊन रस्त्यावरती उतरून येत्या 1 जुलै रोजी विटा नगर परिषदेच्या दारात तीव्र आंदोलन करू असा इशारा या निवेदनाद्वारे दिलाय।
यावेळी सचिव किशोर कुमार निकम, शेतकरी सेनेचे राज्यप्रमुख बाबा पाटील, युवा संघटक अमित पाटील, ग्रामीण संघटक प्रकाश जावीर उपस्थित होते. यंदा प्रचंड उष्णता, उन्हाळी पावसाचा अभाव आणि पूर्व मोसमी पाऊस न झाल्याने कृष्णा नदीकाठच्या भागातील पिके वाळू लागली आहेत. या परिस्थितीत जलसंपदा विभागाने कृष्णा नदीत सिंचनासाठी उपसाबंदी लागू केल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याने जून महिन्यात उपसाबंदी करू नये अशी जोरदार मागणी शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राजा रामबापू सहकारी साखर कारखाना पुरस्कृत तसेच जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आणि कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांना निवेदन देऊन ही मागणी मांडली. यावेळी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. जलसंपदा विभागाने 4 ते 7 जून या कालावधीत कृष्णा नदीतून सिंचनासाठी पाणी उपसा बंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. यावर्षी उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून उन्हाळी तसेच पूर्व मोसमी पाऊस न झाल्याने पिकांची अवस्था गंभीर बनली आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी होणारा पाण्याचा वापर कमी करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जेपी लाड, विश्वास पवार, डॉक्टर नरेंद्र खाडे, प्राध्यापक बाबूराव तगारे, कारखान्याचे संचालक वैभव रक्टे, माजी संचालक विराज शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित पाटील, जलसिंचन अधिकारी जेबी पाटील, अनिल शिंदे, रामचंद्र सिद्ध, तुकाराम नायकवडी, मिलिंद अवताडे, अशोक देवकर, मकरंद पाटील, मधुकर पाटील यांच्यासह वाळवा तालुका आणि जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत जिल्हाधिकारी मैना घोष आणि आयुक्त संचिता महापात्र सहभागी झाल्या होत्या. कृष्णा नदीचं पावित्र्य राखणं आणि नदीपात्र प्रदूषणमुक्त करणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून श्रमदान केले. या मोहिमेदरम्यान नदीपात्रात साठलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या. नागरिकांनी नदीत टाकलेलं निर्माल्य, देवदेवतांचे फोटो आणि मूर्ती अत्यंत संवेदनशीलतेने नदीपात्रातून बाहेर काढून त्यांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी संकलित करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी मैना घोष आणि आयुक्त संचिता महापात्र यांनी आवाहन केले की कृष्णा नदी ही सांगलीची जलवाहिनी, जीवनवाहिनी आहे. तिचं आरोग्य राखणं ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा घाटावर निर्माल्य, प्लास्टिक आणि इतर कोणताही कचरा टाकू नये. शहर आणि नदी स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. सांगलीतील टिंबर एरिया परिसरातील भरवस्तीत बीडी बंडलाचा कालबाह्य झालेला जुना साठा उघड्यावर पेटवण्यात आला. त्यामुळे अत्यंत विषारी काळा धूर परिसरात पसरल्यानंतर घबराट पसरली. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी महापालिकेला कळवल्यानंतर अग्निशामक विभागाने तात्काळ आग विझवली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी बिड्यांचा साठा पेटवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील मेहता हॉस्पिटल पाठीमागे चेतना अपार्टमेंट रोडवरील एका खुल्या जागेत ही घटना घडली आहे. या ठिकाणी परिसरातील घंटागाड्यांमधून संकलित होणारा कचरा कॉम्पॅक्टरमध्ये भरला जातो. या परिसरातच एका अज्ञात व्यक्तीने 2 मोठ्या पोत्यांमध्ये भरलेला जुना तंबाखूजन्य कचरा आणला आणि तो थेट सार्वजनिक ठिकाणी पेटवून दिला. त्यातून निघणारा धूर आरोग्यास घातक होता. क्षणार्धात संपूर्ण परिसरात दाट काळा धूर पसरला. हवेतील हे भयानक प्रदूषण आणि नागरिकांचा वाढता रोष पाहून स्थानिक रहिवाशांनी तातडीने सांगली महापालिका आणि प्रशासनाला याची माहिती दिली. महापालिकेच्या अग्निशामक विभागाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रशासनाने आणि पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सखोल चौकशी सुरू करावी आणि तातडीने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगली मिरज MIDC मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय सांगली, कार्यकारी अभियंता कार्यालय सांगली व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज MIDC परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी MIDCचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, कार्यकारी अभियंता सुनील कोलप, उपअभियंता VT गायकवाड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री नरहरी कुलकर्णी व सचिन हरभट, पर्यावरण कायदे सल्लागार ॲडव्होकेट तुषार शिवशरण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली आहे. वाढतं तापमान
पर्यावरणीय असंतुलन आणि भविष्यातील पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने आपल्या परिसरात किमान 5 वृक्ष लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नरहरी कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाची शपथ देऊन पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं. औद्योगिक क्षेत्र स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना सांगली मिरज MIDC मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील म्हणाले, स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती सातत्याने राबवण्याची जबाबदारी आहे. MIDC परिसरात नियमित स्वच्छता उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र समिती आमच्या असोसिएशनतर्फे स्थापना करण्याचं जाहीर केलंय. तसेच संपूर्ण मिरज MIDC हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्व उद्योजकांचे सहकार्य करावे असं आवाहन केलंय. आशा व गटप्रवर्तक महिलांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष करा. इच्छुकांना 65 वर्षांपर्यंत सेवा सुरू ठेवण्यासह किमान 5,000 रुपये मासिक पेन्शन देण्यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत लवकर निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देत जिल्हा परिषदेच्या बाहेर आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. दिलेल्या निवेदनात म्हटलंय की राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी कोविड-19 महामारीसह विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र अनेक महिला 50 ते 60 वर्षाच्या वयोगटात पोहोचल्या असून त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा, निवृत्ती वेतन आणि सेवा संरक्षणाच्या उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. संघटनेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आशा आणि गटप्रवर्तक महिलांचे निवृत्तीचे वय किमान 65 वर्ष करण्याची मागणी केली आहे. तसेच इच्छुक महिलांना 65 वर्षांपर्यंत सेवा सुरू ठेवण्याची संधी द्यावी. निवृत्तीनंतर किमान 5,000 रुपये मासिक पेन्शन, निवृत्ती भत्ता आणि ग्रॅज्युइटीची तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.